मला खूपदा विद्यार्थी भेटायला येतात आणि विद्यार्थी म्हणतात सर टार्गेट ठेवून अभ्यास करावा का? बघा प्रत्येक शिक्षकाचे, प्रत्येक फिलॉसॉफरचे, प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचं आपलं आपलं मत असतं. जर तुम्ही मला विचाराल की सर आम्ही टार्गेट ठेवून अभ्यास करू का? टार्गेट म्हणजे काय? या दिवसात एवढा सिलेबस संपवायचा, या दिवसात एवढी पुस्तकं संपवायची आहेत, यावेळेस मला एवढी पानं संपवायची आहेत, माझं एवढं कव्हर करणं बाकी आहे, आज संध्याकाळ मला हे सगळं कव्हर करायचं आहे. तर माझं म्हणणं आहे ऑर रादर माझा पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी टार्गेट बेस्ड अभ्यासाच्या कंप्लीटली अगेन्स्ट आहे. हो, अभ्यास टार्गेट बेस्ड न करता अभ्यास प्रामाणिकपणे करा, सिन्सिअरली करा, ऑनेस्टली करा. तुम्ही खूपदा ऑब्झर्व करा, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी हे ऑब्झर्व केलेलं आहे. पुस्तक वाचायला घेता, दुपारच्या जेवणापर्यंत मला पुस्तक वाचायचं आहे, 1:30 वाजता जेवायला जायचं असतं, 12:30ला कळतं की टार्गेट पूर्ण होत नाही आहे, 12:30ला पानं पळवायला सुरू करता, संपवा संपवा संपवा, आणि 12:30 ते 1:30 तुम्ही काय करता? पानं पळवता. आणि मी तुम्हाला सांगतो नशीब एवढं वाईट असतं की सकाळी 7 पासून 12:30 पर्यंत जे तुम्ही वाचलंय यावर प्रश्नच येत नाही, आणि जी पानं तुम्ही पळवली आहेत त्यावरच प्रश्न येतो. खरं आहे की नाही? तुम्ही हसला बघा, तुम्ही सगळी लोक हसला. हे माझ्यासोबत सुद्धा घडलं म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून सांगतो टार्गेट बेस्ड अभ्यास बिलकुल नाही करायचा, बिलकुलच नाही करायचा. अभ्यास प्रामाणिकपणे करायचा, सिन्सिअरली करायचा, आणि मग समजा तुमचे टार्गेट पूर्ण होत नसतील तर सोपी गोष्ट हाय स्कोरिंग टॉपिक घ्या, मीडियम स्कोरिंग टॉपिक घ्या, त्यावरती अभ्यास करा. टार्गेट बेस्ड अभ्यासापेक्षा प्रामाणिकपणे केलेला अभ्यास हा कधीही कामाचा आहे. तुम्हाला लवकर पोस्ट मिळवून देईल, तुम्हाला लवकर यश मिळवेल.